श्री श्रीपाद श्रीवल्लभ संक्षिप्त चरित्रामृत अध्याय 18. संत रविदास आणि श्रीपादांचे दिव्य मंगल दर्शन. मी त्या दोन ब्राह्मणांना घेऊन कुरुगड्डीस पोहोचलो. श्रीपाद प्रभू कृष्णा नदीतून स्नान करून बाहेर येत होते. ते माझ्याजवळ आले. त्यांना पाहून मला काय करावे हे सुचेना. ते स्वतःच मला नमस्कार करण्यास सांगत होते. मी त्यांना नमस्कार केल्यावर त्यांनी कमलमंडलीतील पवित्र जल माझ्या अंगावर शिंपडून ते म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. असे म्हणून त्यांनी वरदहस्त माझ्या शिरावर ठेवला. माझ्यावर आलेल्या त्या दोघांना श्रीपाद प्रभूंना नमस्कार करण्याचे धैर्य होत नव्हते. तेवढ्यात प्रभूंनी प्रश्न केला, हे दोघे कोण? मी म्हणालो, हे आपले दर्शन घेऊ इच्छिणारे दोन ब्राह्मण आहेत. प्रभू म्हणाले, हे ब्राह्मण नसून गोमांस खाणारे यवन दिसतात. तेवढ्यात त्या दोघांनी आम्ही यवन आहोत ही कबुली दिली. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, गोमातेत सर्व देवता वास करतात. ब्राह्मण जन्म घेऊन गोमांस भक्षण केल्यास परमेश्वरापूर्ण बुद्धीने ते कर्म केले जाते. म्हणून गाय व तिच्या संततीस उत्तम जन्म मिळतो. अरे, नाममात्र ब्राह्मण गोमांस भक्षण करणारे केव्हाही योग्य नाही. माझ्या अपार कारुण्याने आणि पूर्व पितृदेवतांच्या प्रार्थनेने तुम्हाला माझ्या दर्शनाचा लाभ झाला. तुमचे अन्नवस्त्र मिळण्याची सोय केली आहे. यवन स्त्रीबरोबर विवाह करून यवनाप्रमाणे राहा. तुमच्या हातून मारल्या गेलेल्या गायी तुमची संतती बनून सुख उपभोगतील. माझ्या दर्शनाने पुनीत झाल्यामुळे काही जन्मानंतर बडेबाबा आणि अब्दुल बाबा या नावाने ओळखले जाऊन शिर्डीतील साईबाबा तुमचा उद्धार करतील असे बोलून प्रभूंनी त्यांना जाण्यास सांगितले. मी आणि श्रीपाद प्रभू दोघेच होतो. तेव्हा तिथे रविदास नावाचा रजक आला. तो प्रभूंना प्रणाम करून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत होता. पण प्रभू दुर्लक्ष करीत. थोड्या वेळाने प्रभू त्यांच्याकडे बघून हसले. मला आश्चर्य वाटले. तेवढ्यात श्रीपाद प्रभूंनी कपाळाच्या मध्यभागी जोरात दाब दिला. त्यावेळी मला जे दिसले ते असे. रविदासाची नाव कृष्णा नदीतून कुरुगड्डीत जात होती. त्यात वेदशास्त्र संपन्न पंडित बसले होते. रविदासाने त्यांना श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आणले. रविदासाने नमस्कार केला व प्रभूंनी मंद हास्य करून पंडिताकडे दुर्लक्ष केले. पंडिताच्या तोंडून प्रभूंसमोर एकही शब्द निघेना. ते बघून प्रभू म्हणाले, तुला अहंकारामुळे योग्य काय अयोग्य काय हे न कळून तू पापाचा साठा केलास. हे पापकर्म करूनही तू माझ्याकडे कसा आकर्षित झालास? तुझ्या पत्रिकेप्रमाणे आज तुझा मृत्यूदिन आहे. आजपासून तुला 3 वर्षांचे आयुष्य येत आहे. सद्वर्तन केलेस तर अन्नवस्त्रास कमी पडणार नाही. स्वामींच्या आदेशानुसार तो तेथून तात्काळ निघून गेला. रविदास मात्र तेथे राहून स्वामींची सेवा करू लागला. एकदा रविदास कृष्णा नदीच्या तीरावर उभा असताना राजा त्यांच्या कुटुंबाबरोबर जलविहार करीत होता. ते बघत होता. श्रीपाद प्रभू स्नान आटपून बाहेर आलेत. तरी प्रभूंकडे त्याचे लक्ष नव्हते. प्रभूंनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. रविदासाने दचकून नमस्कार केला. प्रभू म्हणाले, तुला राजा होण्याची इच्छा आहे का? पुढील जन्मी विदुरा नगरीचा राजा होशील. त्यावेळी नरसिंह सरस्वती रूपात दर्शन देईन. रविदास म्हणाला, मला राजा होण्याची इच्छा आहे, परंतु आपल्या चरणांची सेवा मला सदैव मिळावी. स्वामींनी रविदासाची इच्छा पूर्ण केली. आम्ही सर्वजण बसलो असताना वल्लभेश्वर शर्मा नावाचा ब्राह्मण तेथे आला. वल्लभेश्वर पिटिकापुरमहून आला होता. श्रीपादांनी त्याला नातेवाईकांचे क्षेमकुशल विचारले. मध्यान्हवेळी स्वामींचे शिष्य भिक्षा घेऊन आले. इतक्यात काही घेण्याकरता प्रभूंनी हात वरती केला. हातात खिरीने भरलेले पात्र आले. तिथे जमलेल्या शिष्यांना खीर वाटली. आणलेली भिक्षा नदीतील जलसुरांना सुद्धा मिळावा म्हणून प्रसाद देण्यास सांगितले. प्रभूंनी मला वल्लभेश्वराजवळ बसण्यास सांगितले, पण तेथे सुबण्णा बसलेला होता. प्रभू म्हणाले, हा वल्लभेश्वर तुझा जावई होण्यास योग्य आहे. तुझ्या मातापितरांची इच्छा आहे की त्यांना पिंडदान करावे. आज तुम्हाला मिळालेला प्रसाद अत्यंत दुर्लभ आहे. पिटिकापुरममधले श्रेष्ठी महाराज व्यंकटप्पा वत्स महाराज नैवेद्यासाठी खीर घेऊन आले. तोच नैवेद्य प्रसाद रूपाने दिला. दारिद्र्य आणि दुःखाने पीडित असलेल्या लोकांनी या प्रसादाचा स्वीकार केल्यास अभिवृद्धी व संपदा लाभते. आम्ही शेजारी असलेल्या गावी येऊन पोहोचलो. तेथे विवाह सोहळ्याचे मंत्र सुब्रह्मण्यम शास्त्रींना येत होते, परंतु नांदी शास्त्राचे मंत्र येत नव्हते. श्रीपादांचे ध्यान करून सुबण्णा ब्राह्मणांच्या जागी बसले. त्यांच्या मुखातून आपोआप मंत्रोच्चार होऊन विवाह सोहळा संपन्न झाला. कन्येचा पिता निर्धन व पती गरीब असल्याने त्याने हळकुंड मुलीच्या गळ्यात बांधले. विवाहानंतर नवदापन त्यासह आम्ही श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी गेलो. श्रीपाद प्रभूंनी आशीर्वाद देऊन आनंद व्यक्त केला आणि ध्यानास बसण्यास सांगितले. ध्यानास बसले असता वल्लभेश्वराचे पुढील आयुष्य पाहिले. वल्लभेश्वर मोठा व्यापारी झाला असून त्याच्या मिळकतीचा काही भाग अन्नदानासाठी बाजूला ठेवून त्याचा उपयोग कुरवपुरी सहस्त्रब्राह्मण योजनाचा नवस केला, परंतु तो पूर्ण करण्यासाठी विलंब लावत होता. या दरम्यान प्रभू अंतर्धान पावले. वल्लभेश्वराने अर्जित केलेले धन घेऊन तो नवस पूर्ण करण्यासाठी निघाला. वाटेत 4 चोर यात्रेकरीच्या वेशात भेटले. चौघांपैकी एकाने त्याचा वध करून धन घेण्याचा प्रयत्न केला. तितक्यात श्रीपाद प्रभू त्रिशूलधारी यतीच्या वेशात प्रकट झाले. चोराने त्याला मारण्यापूर्वीच तो श्रीपादांच्या ध्यानात मग्न होता. भक्ताच्या रक्षणार्थ प्रभू तत्काळ धावत येऊन त्याने 3 चोरांचा वध केला. चौथा चोर स्वामींना शरण येऊन म्हणाला, मी चोर नाही,
दयावान प्रभूंनी चौथ्या चोरास अभयदान देऊन विभूती दिली व म्हणाले, वल्लभेश्वराचे शिर आणून धडास जोडून ठेव. असे करून स्वामींच्या अमृत दृष्टीने त्यास जीवनदान मिळाले व वल्लभेश्वर आपला नवस पूर्ण करण्यासाठी कुरवपुरास येऊन पोहोचला. इतक्यात श्रीपाद प्रभूंनी अनुज्ञा दिली. ते म्हणाले, कोणतेही कार्य अकारण होत नाही. प्रत्येक कर्मासाठी काही ना काही कारण असतेच. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, हा माझा अवतार फल देणारा महान अवतार आहे. माझं नामस्मरण केल्याशिवाय कोणताच अवधूत पूर्ण सिद्धी प्राप्त करू शकत नाही. वल्लभेशा, तुझ्या आईवडिलांचा लवकरच मृत्यू झाला नाही. तुझ्या नातेवाईकांनी दुर्मार्गाला लागून तुझी संपत्ती हिरावून तुला भिकारी केली. ते नातेवाईक पुढील जन्मी चोर बनले व घडलेला त्यासंबंधी सारा वृत्तांत कथन केला. तुम्ही आता पाहत असलेली घंटा आजोबांकडे होती. ती माझ्या संकल्पाने फिरून भुयारी मार्गाने पिटिकापुरम या गावी पोहोचली. हे शंकर भट्टा, तू रचना करीत असलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचा 18वा अध्याय इथे समाप्त झाला असून माझ्या प्रेमाची खूण म्हणून ही निनाद घंटा आम्ही पिटिकापुरमला पाठवली आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री गुरुदेव दत्त.